युनुस शेख आणि मुलगी सहर शेख. पोरीला महापालिकेत जिंकून आणलं आणि एकेकाळच्या आपल्या नेत्याला खुन्नस देऊन कैसे हराया या डायलॉगची प्रचंड हवा केली. अख्ख्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या निकालात आव्हाडांच्या शिष्याची चर्चा झाली. कारण सहर शेखच्या वडिलांनी आव्हाडांना चॅलेंज करून ही निवडणूक जिंकून दाखवली होती. मुलगी सहर शेखला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि विजयानंतर निकाल गाजवला. पण आता युनुस इक्बाल शेख आणि मुलगी सहर शेख हे असे अडकलेत की त्यांचं पद सर जाणं निश्चित आहे. शिवाय दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस झाली आहे. महाराष्ट्राची रहिवासी दाखवलेल्या सहर शेखचं मूळ गाव हे उत्तर प्रदेशातलं निघालंय आणि निवडणूक ठाण्यातून लढवली आहे. आव्हाडांना खुन्नस देणाऱ्या युनुस शेख आणि सहर शेखची हमा कशी गुल झाली आहे त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. राज्यातील महापालिकांच्या निकालानंतर जो विजय साजरा करण्यात आला त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती ठाणे महापालिकेच्या मुंब्रा भागातील प्रभाग क्रमांक 30ची. युनुस शेख हे मूळ उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमधले आहेत. महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर ते जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक बनले. मात्र निवडणुकीच्या आधी त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि युनुस इक्बाल शेख यांनी MIMची वाट धरली. त्यांनी ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30मधून आपली मुलगी सहर शेखला निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आणि विजय मिळवला. पण हे करताना त्यांनी इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट जातीचा दाखला काढला. सहर शेखने निवडणुकीसाठी लागणारा बनावट दाखला मिळवण्यासाठी 4 शासकीय कार्यालयांना फसवल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय. त्यातील पहिलं म्हणजे ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय, दुसरं मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, तिसरं मुंबई शहर जात पडताळणी वैधता समिती आणि चौथं कार्यालय म्हणजे राज्य निवडणूक आयोग. सुरुवातीला ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी फरासबाब अहमद यांनी युनुस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली. युनुस यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करत नमुना नंबर 8च्या ऐवजी नमुना नंबर 10 जोडून बनावट जातीचा दाखला मिळवला आणि त्या आधारे सहरने मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र मिळवल्याची चौकशीची मागणी केली. ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या तक्रारीनुसार 18 मार्च रोजी ठाणे तहसीलदारांनी युनुस शेख यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी त्यावेळी आजाराचं कारण देत गैरहजर राहणं पसंत केलं. पुन्हा ठाणे तहसीलदारांनी 23 मार्चला सुनावणी घेत दाखल्यातील त्रुटी काढल्या. या सहर शेख ठाण्याच्या रहिवासी असताना त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला का मिळवला यावर शंकाही उपस्थित केली गेली. शिवाय ठाणे महापालिका निवडणूक काळात जी कागदपत्र दाखल करण्यात आली होती त्यातही अनेक ठिकाणी संशयास्पद बाबी दिसून आल्याने विचारणा झाली. सहर शेखने जो जातीचा बनावट दाखला काढलाय त्यात पहिला आक्षेप घेण्यात आला तो म्हणजे दाखल्याच्या शीर्षकात महाराष्ट्र शासन असा उल्लेख नाही. दुसरा आक्षेप म्हणजे जातीच्या दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरीच नाही. तिसरा आक्षेप हा युनुस यांच्या काकांचा जातीचा दाखला गाझियाबादच्या स्थलांतरित अधिनियम 2000च्या कलम 6 मधील नमुना 10चा अभाव असल्याचं सांगण्यात आलं. एकंदरीत सर्व प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी ठाणे तहसीलदारांना आढळून आल्या. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर ठाणे तहसीलदारांनी इतर मागास प्रवर्गाचा जो दाखला काढलाय त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. शिवाय युनुस शेख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं क्रम प्राप्त असल्याची शिफारसही करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल होणं निश्चित मानलं जात आहे. शिवाय ज्या सहर शेखने निकालानंतर प्रचंड हवा केली त्या सहर शेखचं नगरसेवक पदही आता धोक्यात आलंय. कैसे हराया म्हणून संपूर्ण निवडणूक निकालात चर्चिले गेलेल्या सहरवर आता कैसे बोगस दाखला बनाया म्हणायची वेळ आली आहे. तुम्हाला काय वाटतं? हे पद तातडीने रद्द होणं खरंच गरजेचं आहे का? तुमचंही